आहेत सुवेंद्र अधिकारी। पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठं नाव गेल्या काही वर्षात प्रचंड चर्चेत आहे। ममता बॅनर्जी यांचे एकेकाळी विश्वासू सहकारी आणि आता त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक। हे नाव म्हणजे सुवेंद्र अधिकारी। काँग्रेस पासून सुरुवात, त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उदय, नंदीग्राम आंदोलनातून राज्यव्यापी लोकप्रियतानंतर भाजपात प्रवेश करून ममता बॅनर्जींनाच थेट आव्हान व आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुवेंद्र अधिकारी यांचा संपूर्ण राजकीय प्रवास, त्यांचं कौटुंबिक बॅकग्राऊंड, त्यांच्यावर झालेले आरोप, चीट फंड स्कॅम, ईडी चौकशी आणि बंगालच्या राजकारणातील त्यांचा वाढता प्रभाव। नमस्कार, मी प्रियांका वालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम कॉलम। सुवेंद्र अधिकारी यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पश्चिम बंगाल पूर्वमधील मेदिनीपूर जिल्ह्यात झाला। ते एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातून आहेत। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे काँग्रेस आणि नंतर तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते आहेत। त्यांचे भाऊ देखील सक्रिय राजकारणात आहेत, त्यामुळे अधिकारी कुटुंबाचा पूर्व मेदिनीपूर भागात मोठा राजकीय प्रभाव मानला जातो। सुवेंद्र अधिकारी यांनी सुरुवातीला काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरुवात केली। 1990च्या दशकात ते स्थानिक पातळीवरती सक्रिय झाले आणि काँग्रेसचे नगरसेवक देखील बनले। ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळी सुवेंद्र अधिकारी देखील त्यांच्या सोबत गेले। इथूनच सुरू झाला खरा राजकीय उदय। 2007 मधील नंदीग्राम आंदोलन हे सुवेंद्र अधिकारी यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठं टर्निंग पॉइंट ठरलं। त्या काळात पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षाचे सरकार होते आणि नंदीग्राम मध्ये जमीन अधिग्रहणाविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं। या आंदोलनात सुवेंद्र अधिकारी हे प्रमुख चेहरा बनले। त्यांनी स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना एकत्र केले आणि डाव्या सरकार विरोधात तीव्र संघर्ष उभा केला। याच आंदोलनामुळे ममता बॅनर्जी यांना राज्यभरात मोठा जनाधिकार मिळाला। 2011 मध्ये 34 वर्षांची डाव्या पक्षांची सत्ता उलथवण्याचा तृणमूल काँग्रेसला मोठा यश आला। सुवेंद्र अधिकारी पुढे खासदार बनले, नंतर मंत्रीही बनले। परिवहन, सिंचन आणि जलसंपदा यांसारखी महत्वाची खाती त्यांनी सांभाळली। पूर्व मेदिनीपूर भागात त्यांची पकड इतकी मजबूत झाली होती की त्यांना तृणमूल काँग्रेसचा ग्राउंड लेवल मास लीडर मानलं जाऊ लागलं। पण काळ जसा जसा पुढे जाऊ लागला तसं तसं ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी सुवेंद्र अधिकारी यांचे मतभेद वाढू लागले। पक्षात स्वतःचे दुर्लक्ष होत असल्याने ही भावना अधिकारी गटात वाढत गेली। याच काळात सुवेंद्र अधिकारी यांच्यावर शारदा चिट फंड आणि नारदा स्टिंग प्रकरणामध्ये गंभीर आरोप येऊ लागले। विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाचे अनेक नेते आणि बंगाल भाजपाने सुवेंद्र अधिकारी यांच्यावरती जोरदार टीका केली। भाजपा और ऐसे कुर्ते में रख देते, टीवी पे देखा ही नहीं देखा आपने, और चेहरा कितना भोला भाला था, ऐसा लगता था ये तो रोज की आदत वाले लगते हैं। भाजपाकडून आरोप करण्यात येत होते की तृणमूल काँग्रेसचे काही नेते चिटफंड घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत। केंद्रीय तपास यंत्रणाकडून या प्रकरणाची चौकशी देखील सुरू होती। ईडी आणि सीबीआय कडून चौकशीच्या बातम्या सातत्याने समोर येत। 2016 मध्ये नारदा स्टिंग ऑपरेशन मध्ये काही तृणमूल नेते कथितरित्या पैसे घेताना दिसले। त्या प्रकरणात सुवेंद्र अधिकारी यांचं नाव देखील चर्चेत आलं। तृणमूल काँग्रेसवर त्या काळात कट मनी भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप मोठ्या प्रमाणात चर्चेत होते। मात्र त्याच दरम्यान बंगालच्या राजकारणात मोठा ट्विस्ट झाला। डिसेंबर 2020 मध्ये सुवेंद्र अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम केले आणि भाजपात प्रवेश केला। हा बंगालच्या राजकारणातील मोठा राजकीय धक्का मानला जातो। विशेष म्हणजे ज्या नेत्यांवर काही काळापूर्वी भाजपाकडूनच आरोप केले जात होते त्याच सुवेंद्र अधिकारी यांचे भाजपात जोरदार स्वागत करण्यात आले। यावरून विरोधकांनी भाजपावर राजकीय सोयीप्रमाणे भूमिका बदलल्याचा आरोप देखील केला होता। पण भाजपाने असा दावा केला होता की सुवेंद्र अधिकारी हे भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोठी राजकीय लढाई उभारण्यासाठी त्यांच्या पक्षात आले होते। 2021च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंद्र अधिकारी यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी थेट नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली।
ही निवडणूक संपूर्ण देशाच्या लक्षात आली. एकीकडे बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसरीकडे त्यांचेच माजी सहकारी आणि आता भाजपाचे मोठे चेहरे बनलेले सुवेंद्र अधिकारी. अतिशय चुरशीच्या लढाईत सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. हा बंगालच्या राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय धक्क्यांपैकी एक धक्का मानला जातो. या विजयानंतर सुवेंद्र अधिकारी हे पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते बनले. 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सुवेंद्र अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मोठी राजकीय लढाई पाहायला मिळाली. अत्यंत चुरशीच्या लढाईत सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना 15,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या विजयामुळे सुवेंद्र अधिकारी यांचे बंगालमधील राजकीय वजन आणखी वाढले आणि भविष्यातील मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. आज सुवेंद्र अधिकारी हे पश्चिम बंगाल भाजपाचे सर्वात आक्रमक आणि प्रभावी नेते मानले जातात. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे सुवेंद्र अधिकारी आज त्यांचे सर्वात मोठे राजकीय प्रतिस्पर्धी ठरले. त्यांच्या समर्थकांच्या मते ते जमिनीवरचे मजबूत नेते आहेत, तर विरोधकांच्या मते ते पक्ष बदलणारे आणि वादग्रस्त नेते आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सुवेंद्र अधिकारी यांच्याशिवाय आज पश्चिम बंगालचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? सुवेंद्र अधिकारी हे बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा धुरा योग्य रीतीने चालवतील का? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.